बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। महापौर बंगल्याचा डागडुजीचा खर्च पूर्वीपेक्षा अधिक वाढलाय। पूर्वीचा खर्च अत्यल्प होता, आता मोठी झेप पाहायला मिळते। 2026-27 साठी महापौर बंगल्यावर 3.40 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे। तर 2018-19 85.87 लाख इतका खर्च झाला होता। आधी खर्चाची रक्कम किती होती ते आपण पाहूयात। 2019-20 5.88 लाख, 2020-21 2.93 लाख, 2022-23 2.92 लाख। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। चिखली येथील चौकात आज प्रशांत आंबी यांच्या नेतृत्वात सामूहिक वाचन करण्यात आले। बुलढाण्यात जाण्यापासून मज्जाव केल्यानंतर चिखलीत सामूहिक वाचन केल्याची माहिती। शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आले। प्रशांत आंबी यांच्या चिखलीतील चौकात पुस्तक वाचन पाहायला मिळाले। बुलढाणा पोलीस प्रशासनानं प्रशांत आंबी यांना बुलढाण्यात जाण्यापासून मज्जाव केल्यानंतर त्यांनी आता थेट चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन सुरू केलं। त्यामुळे वातावरण अजून तणावपूर्ण झालंय। तर तिकडे बुलढाण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। कम्युनिस्ट पक्ष आणि इतर संघटनांच्या वतीने आज बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यासाठी राज्यभरातून शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले होते। मात्र चिखली येथील प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। तर बुलढाण्यात देखील या संपूर्ण कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कोल्हापुरात अमरावतीची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे। कोल्हापुरातील 15 तरुणींवर अत्याचाराची माहिती समोर येते। शिरोलीतील लॉजवर अत्याचार करून ब्लॅकमेल करण्यात आले। तर शाहिद सनदी असं आरोपीचं नाव असून शाहिद सनदीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरातही घडल्याचं समोर येते। शाहिद सनदी या युवकानं 15हून अधिक मुलींचं लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ खरं तर बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी शाहिद सनदी याला पोलिसांनी अटक केली आहे। तो व्हिडिओद्वारे मुलींना ब्लॅकमेल करत होता। आम्ही अनेकदा सांगितलंय की राज्यात गृह खात्याचा कुठलाही दबदबा राहिलेला नाही। पोलीस प्रशासन वाऱ्यावर आहे आणि जनता सुद्धा वाऱ्यावर आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे मंत्र्यांच्या आणि सत्ता पक्षाच्या लोकांच्या मागे पोलिसांनी लक्ष द्यायचं आहे, जनतेकडे लक्ष द्यायचं नाही आहे। आणि तो माज आपण आलेला आहे सरकारचा, तो आज महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र, महिला सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।